परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी वाळवा तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांनी भव्य मूक मोर्चा काढलाय। याबाबतचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले। वाळवा पंचायत समिती इस्लामपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली। इस्लामपूर शहरातील झरी नाका, आझाद चौक, लाल चौक, गांधी चौक, यल्लमा चौक असा शांततेत मूक मोर्चा निघाला। तहसीलदार कार्यालय चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। तहसील कार्यालय चौकात मोर्चाचं रूपांतर सभेत झालं। डॉ. भारत पाटणकर, सुनील कांबळे, सचिन जाधव, अमोल कांबळे, वंदना कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी शरद कांबळे, सुधीर कांबळे, जितेंद्र पवार, गौतम बनसोडे, पिराजी थोरवडे, भगवान कांबळे, महावीर कांबळे, जयकर कांबळे, कॉम्रेड धनाजी गुरव, अरुण कांबळे, मदन पवार, संदेश कांबळे, गजानन पाटील, नंदकुमार नांगरे, शंकर महापुरे, डॉ. विजय चांदणे यांच्यासह मोठ्या संख्येने भीम सैनिक उपस्थित होते। संकट आहे, हे संकट देशभर आहे। बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडून टाकायचा इरादा आहे, तो लपून ठेवून सगळं चाललेलं आहे। दुसऱ्या मार्गाने तिकडं जायचा जो विचार आहे यातला ही एक घटना आहे। अशा जास्त घटना घडणार आहेत, त्यामुळं खरा हेतू हा घटना नष्ट करणं हे आहे, हुकुमशाही आणणं हे आहे। आणि दुसरा हेतू जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांना जे सगळ्या देशातले लोक मानतात, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तरी कोण आमचं वाकड करतो अशी भूमी पण त्यामध्ये आहे। आणि म्हणून हा जो काय आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये आम्ही एवढ्यावर थांबणार नाही। आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकर प्रेमींना एकत्र एक बैठक बोलू आणि यातून महाराष्ट्रव्यापी असा एक भव्य मोर्चा, 1.5 लाखाचा मोर्चा हा मुंबईच्या विधानभवनावर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं या प्रसंगी आम्हाला म्हणावं वाटतं।